नमस्कार. तुम्ही आता बैलपोळ्याच्या बाजारात आले आहेत, काय सांगाल? काय ना बैलांचं सजावटीसाठी साहित्य, मोरकी घ्यायची, येसणी घ्यायची, गंडा घ्यायचा, कुठं कलर, कुठं काय लागणाऱ्या वस्तू खरेदी करायसाठी आलोय. आणि हा वर्षाचा सण असतो बैलांचा. शेतकरी ह्या बैलांच्या जीवावरती शेती करीत असतो. त्याच्यासाठी ते आपण बैलांची सजावटीसाठी साहित्य खरेदी करायला येतो दरवर्षी. त्यांचा हा मोठा सण उत्साह साजरा करण्यासाठी आम्ही येत असतो पोळ्याला. तुम्ही कुठे आले बाबा? आम्ही काला तांब्याचे. हो. काय सांगाल बैलपोळ्याबद्दल? तुम्ही पारंपरिक पद्धतीने बैलपोळा साजरा करावा अशी विनंती केलेली आहे. इथं बघा पारंपरिक पद्धतीचा हा सण आहे, त्यामुळे तो तसा साजराच करावा लागतो. डीजे मिरवणूक वगैरे नाही, डीजीचा आता कोर्टाचा निर्णय, डीजी नाही वाजवायचं म्हटले. पण आता हे शेवटी काय ठिकाणी पेसाचं गाव होतं, त्या पेसा गावामध्ये आहे ना, तिथल्या लोकांना अधिकार आहे म्हणतात, असं याच्यामध्ये झालेलं आहे. परंतु ते असं काही घटना होऊ नाहीत. चांगल्या पद्धतीनं मिरवणूक काढून साध्या डीजे लावण्यापेक्षा ढोल लेझिम ताशाचं याचं हे केलं तर ते चांगलं उत्तम होईल, अतिउत्तम असं आहे ते.